पुण्यामध्ये आंदोलन केलं। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सर्व विद्यार्थी एकवटले होते। पोलीस भरती संदर्भात मार्च 2023 मध्ये काढलेल्या जीआर मध्ये 4 महिन्यांची मुदतवाढ करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली। मराठा प्रमाणपत्र एससीबीसी न मिळाल्याने अर्ज भरण्यात आले नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला। 2022-23 ची जी पोलीस भरती आहे, या पोलीस भरती न झाल्यामुळे आणि ही भरती 2023 मध्ये काढल्यामुळे एक वर्ष ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी मिळाली नाही, ते एजबार झालेत आणि त्यांना संधी मिळावी यासाठी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर जोरदार आंदोलन जे आहे ते विद्यार्थ्यांकडून सुरू करण्यात आलेले आहे। त्यांना विचारू आपण त्यांची काय मागणी आहे। जवळपास 400 ते 500 विद्यार्थी जे आहेत ते इथे आंदोलन करतात। काय तुमची मागणी काय? एक संधी मिळालीच पाहिजे आम्हाला। 2 वर्ष झालं कोरोनामध्ये भरती नाही सरकारने केली, आम्हाला वय वाढ भेटलीच पाहिजे। ठीक आहे सर, ऍक्च्युली ही जी भरती आहे ही 2022-23 ची भरती आहे, बरोबर। आणि ही भरती डिक्लेअर केल्यामुळे काही लोक याच्यात वयामधून कटलेले आहेत ऑलरेडी। ही भरती 2024 मध्ये टाकली त्यांनी, त्यामुळे बरेचसे विद्यार्थी या भरतीतून कटलेले आहेत, त्यामुळे वयवाढ मिळावी। दुसरा मुद्दा असा आहे की आता पाऊस चालू आहे, यांनी हॉल तिकीट जनरेट केलेलं आहे, पावसामध्ये आम्ही कसं पडणार। तिसरा मुद्दा असा आहे की बऱ्याच लोकांचे सलग ग्राउंड आलेले आहेत, 21 तारखेला, 22 तारखेला, 23 तारखेला। एक मुलगा 500 किलोमीटर गोंदियाला जाणार, तिथून तो परत सोलापूरला कसा येणार? आम्ही का मशीन आहे का? आमचं डिझेल टाकलं की आम्ही पळणार? आम्हाला यांनी हे दुरुस्त करून द्यायला पाहिजे। आणि खरंच जर काय देशामध्ये लोकशाही असेल, हे सरकार गोरगरिबाचं असेल, विद्यार्थ्यांचं असेल, कर्मचाऱ्यांचं असेल, शेतकऱ्यांचं असेल, तर आमच्या मागण्या यांनी पूर्ण कराव्या। सर, आमच्या मागण्या आहे, ज्या विद्यार्थी पोलीस भरती तयारी करतात उद्यापासून पोलीस भरती सुरू होते आणि आमची एकच मागणी का वयवाढ झाली पाहिजे। ज्या विद्यार्थ्यांमुळे ही झालं होतं, ज्या विद्यार्थ्यांमुळे ही भरती निघाली होती, त्याच विद्यार्थ्यांना याच्यामध्ये संधी मिळत नाही, तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना संधी मिळाली पाहिजे। आमच्यासाठी ही भरती निघालेली आहे, परंतु आम्हाला संधी भेटलेली नाहीये। तर कृपया करून आम्हाला सरकारला विनंती आहे, एवढं आम्ही आश्वासनं दिलेत, खासदार आमदारांना निवेदन दिलेत, परंतु आमच्याकडे जातीने कोणीही लक्ष दिलं जात नाहीये। भरतीचे फॉर्म आलेत, हॉल तिकीट आलेत, परंतु आम्हाला एक संधी दिली जात नाहीये।